श्री स्वामी समर्थ. धनु राशी 16 ते 31 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा पंधरवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी कसा ठरणार आहे? नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल का? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्च वाढतील? कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील का? प्रेम, शिक्षण, आरोग्य आणि प्रवासाच्या बाबतीत ग्रहांची साथ कशी असेल? चला जाणून घेऊया धनुराशीचे सविस्तर पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा पंधरवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्याची योग्य वेळ आता येईल. करिअर, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात काही महत्त्वाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र उत्साहाच्या भरात कोणताही निर्णय घेण्याऐवजी संयम आणि दूरदृष्टी ठेवणे आवश्यक राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य, मित्रांचे मार्गदर्शन आणि तुमची मेहनत या तिन्ही गोष्टी या काळात यशाचे मुख्य आधार ठरतील. योग्य नियोजन, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर हा पंधरवडा भविष्यासाठी मजबूत पाया घालणारा ठरेल. आरोग्य. या पंधरवड्यात आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. कामाचा वाढलेला ताण आणि सततची धावपळ यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या. योग, प्राणायाम आणि सकाळची चाल मानसिक शांतता देईल. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी होऊ शकतात, त्यामुळे तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन कमी करा. भरपूर पाणी प्या आणि वेळेवर जेवण करण्याची सवय लावा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा आणि आवडत्या छंदाला वेळ द्या. वाहन चालवताना घाई करू नका. लहान त्रास वेळेत सांभाळल्यास मोठ्या अडचणी टाळता येतील. नियमित दिनचर्या पाळल्यास हा पंधरवडा आरोग्याच्या दृष्टीने समाधानकारक ठरेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद, प्रेम आणि आपुलकीचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर विश्वास वाढेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात लाभदायक ठरेल. मुलांच्या प्रगतीमुळे मनाला आनंद मिळेल. घरात एखाद्या शुभकार्याचे नियोजन सुरू होऊ शकते. ज्येष्ठांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. संवादातील गोडवा नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण करेल. घरातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण कराल. कुटुंबासाठी केलेले प्रयत्न सर्वांच्या कौतुकास पात्र ठरतील. घरातील वातावरण सकारात्मक आणि उत्साही राहील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील आणि नवीन जबाबदाऱ्या देऊ शकतात. बढती, पगारवाढ किंवा नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना अपेक्षित यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार आणि चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्टता आणि विश्वास टिकवा. नवीन गुंतवणूक किंवा विस्ताराचा विचार करत असाल तर योग्य माहिती घेऊन निर्णय घ्या. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवा. स्पर्धात्मक वातावरणात तुमची मेहनत आणि कौशल्य तुम्हाला वेगळी ओळख मिळवून देईल. नियोजनबद्ध कामामुळे मोठे उद्दिष्ट साध्य होईल. हा काळ भविष्यातील प्रगतीसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा पंधरवडा लाभदायक ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक फायदा मिळू शकतो. खर्च वाढण्याची शक्यता असली तरी योग्य नियोजनामुळे आर्थिक संतुलन राखता येईल. बचतीकडे विशेष लक्ष द्या. मोठी खरेदी करण्यापूर्वी आवश्यकतेचा विचार करा. शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीत घाई करू नका. कर्ज फेडण्यासाठी हा योग्य काळ ठरू शकतो. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची नीट तपासणी करा. कोणावरही अतिविश्वास ठेवून पैसे देणे टाळा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन केल्यास पुढील काळ अधिक सुरक्षित राहील. संयमाने घेतलेले निर्णय मोठा आर्थिक लाभ मिळवून देतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास, समजूतदारपणा आणि जिव्हाळा वाढेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही दिवसांपासून असलेले मतभेद शांततेने दूर होतील. अविवाहित व्यक्तींना चांगले विवाह प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे बोलण्याचा प्रयत्न करा. छोटा प्रवास किंवा एकत्र घालवलेला वेळ नात्यात अधिक गोडवा निर्माण करेल. रागावर नियंत्रण ठेवा आणि हट्टीपणा टाळा. कुटुंबातील मोठ्यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. विश्वास आणि सहकार्यामुळे वैवाहिक जीवन अधिक आनंदी आणि समाधानकारक राहील. नात्यातील स्थैर्यामुळे मानसिक शांतताही लाभेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे चांगले फळ देणारा आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना
यशाचे संकेत मिळतील. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन विषय समजण्याची क्षमता वाढेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित निकाल मिळतील. मोबाईल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. नियमित सरावामुळे आत्मविश्वास वाढेल. मित्रांचं सहकार्य लाभेल. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे भविष्यात मोठे यश मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि प्रगतीचा ठरेल. प्रवास या पंधरवड्यात कामानिमित्त तसेच धार्मिक आणि कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. प्रवासातून नवीन अनुभव आणि नवीन ओळखी मिळतील. दूरच्या प्रवासातून आर्थिक किंवा व्यावसायिक लाभ होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळा. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. निसर्गरम्य ठिकाणी भेट दिल्याने मानसिक तणाव कमी होईल. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे नियोजन होऊ शकते. प्रवासाचे योग्य नियोजन केल्यास वेळ आणि पैसा दोन्ही वाचतील. अनावश्यक घाई टाळा. सुरक्षिततेला प्राधान्य द्या. हा प्रवास आनंददायी, प्रेरणादायी आणि लाभदायक ठरेल. उपाय दररोज भगवान विष्णू आणि श्री दत्तात्रेय यांची भक्तिभावाने पूजा करा. ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गुरुवारी हरभरा डाळ, हळद किंवा पिवळ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. गुरुजनांचा आदर करा, गरजूंना मदत करा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. यामुळे भाग्यवृद्धी होईल आणि अडथळे दूर होतील. एकूण हा पंधरवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधींचा ठरण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आरोग्याकडे नियमित लक्ष देणे आणि प्रत्येक निर्णय संयमाने घेणे आवश्यक राहील. सकारात्मक विचार, मेहनत आणि योग्य नियोजन यांच्या बळावर या पंधरवड्यात अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल आणि पुढील काळासाठी भक्कम पाया तयार होईल. धन्यवाद.